नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता स्वयंपाक करून घेणार आहे. भाकरी आणि मेथीची भाजी. तुम्हाला किती साफ करून ठेवली मी मलाच लक्षात नाही राहिली. हो का, मस्तपैकी साफ केली. आपल्या गावाकडे कशी ताजी ताजी असते, मुंबईला तशी ताजी भेटत नाही. तर मी आता स्वयंपाक करून घेणार आहे. मला ओनरचा फोन आला होता, ज्यांना मी सांगितले होते की मला रूम बघा, मला खाली करायची आहे रूम. तर रूम खाली करणार आहे मी 20-15 दिवसामध्ये. जर मला ती रूम जर आवडली तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवते की ती रूम कशी आहे काय नाही. तर तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की रूम घेऊ की नको घेऊ. का की मला कसं, मला किचन चांगलं राहायला पाहिजे आणि संडास बाथरूम चांगलं राहायला पाहिजे. मला घाण वाटतं खूप. तर याच्यासाठी ना मला रूम तरी मी बघूनच घेते रूम, की मला आवडली तरच मी घेते, नाही तर नाही घेत. तर माझा बघा 4-5 दिवस डोळा उडा लागलाय, आता बंद झालं बघा. उडू लागलं ना थोडं टाकी तेव्हा. तर काय अशी घटना होऊ शकते का, डोळा माझा 4-5 दिवस झालं उडायला लागलाय. मला माहित नाही की ते माझ्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे, हे मला काहीच कळत नाही ह्यामध्ये मधलं. पण सगळे बोलतात की लेडीजचा जर डकना डोळा उडला तर चांगला असते, जेंट्सचा जर उजवा डोळा उडला तर चांगला असते. तर आता मला माहित नाही की माझ्या संग काय चांगलं होते आणि काय वाईट होते. माझ्या संग तर आतापर्यंत वाईटच होत आले, चांगलं तर काहीच नाही चाललं. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आता मी पटकन भाकरी करून घेते. हे बघा तुम्हाला दाखवते, भाकरीची तयारी करते. तर इकडे भाकरी तयारी सुरू आहे. इकडे मेथी मस्तपैकी साफ करून ठेवले, तवा ठेवले, भाकरीचं पीठ यामध्ये पाणी घेणार आहे. पाणी मला 3 दिवसानंतर आज पाणी आलंय, ते बी थोडंच आलंय. हे बघा, मी पेपर ठेवत नाही, मी असं कपडाच ठेवते. कोण कोण कपडा ठेवते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता भाकरी करून घेते पटापटा. त्या साईडला बघा बिल्डिंग एवढी छान झाली ना, ही दिसती ना. हे 2 वर्षापासून या बिल्डिंगचं काम चालू होतं. तर आता तयार झालं बघा, कलर वगैरे दिलंय मस्त. तिथं पण जाऊन विचारते मी इथं की रूम आहे का खाली कसं. तर ते जर लोक हो बोलले तर ठीक आहे, नाही तर दुसरीकडे बघायला लागेल मला. हे बघा, खूप छान आहे बिल्डिंग, बघू शकता. इथं सगळीकडे बिल्डिंगच आहेत सगळे, बघू शकता तुम्ही. तर बघते तिथं भेटती का कसं. तर चला भाकरी करून घेते पटकन मी. 3रे माले पेरू. बिल्डिंग कशी आहे बघा. ओनर आहे ही. हा बापरे, दुसरा बोला ना भाभी, आपने पहिला मला बोला था ना. रूम बघत आहेत त्या, रूम आहे बोलतात समोरचे. बघू बिल्डिंग चांगलं पाहिजे, बिल्डिंग चांगलं आहे. एसीला आहे ना जागा. एवढं मोठं खिडकी आहे. लाईट नाही. सगळे हे सामान ठेवायची जगह आहे बघा, मस्त आहे बोलून. चांगली रूम आहे ना. एक नंबर रूम. बच्चे लोग का बेडरूम भी है सेपरेट. अभी काम किया. हाँ संडास बाथरूमचं पण आताच काम केलं. हो, ते सगळं बाथरूम होतं, पण काय झालं स्लॅबचं काम केलं ना. हा हा, अच्छा. टोटल सगळं. हा हा. पाणी टंकी वगैरे लावलेली आहे वरी. पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे. हे किचन. टाकी आहे ना वर. टाकी बिकी सगळं धुतलेलं आहे बघा. हा हा. सगळं काम केलंय, 55,000 खर्च केलाय. आता 2 नळ टाकले बघा. आता 1000 रुपयाचे 2 नळ टाकले की जेणेकरून भाडं घ्यायचे तर कोणाला तकलीफ झाली नाही. हे संडास बाथरूम. माझा नंबर
या मी पण हाच कामे करते. कधी पण तुम्ही मला चावी द्या. माझ्याकडे किती चावी राहतात, कोणाची चावी कधी हरवली माझे हरवली पहिले त्याच्यामुळे मी कधी हरवलं नाही. टाळे मी माझ्या कधी पडून पण- येते. किती पण- आणि दादाला ओळखते मी. काय करायचं? 700 रुपयाचे टाळे माझे पडून येते. नाही, मी कधी हरवणार नाही तुमची चावी. माझ्या चावी सगळ्या माझ्या पर्समध्ये ये सात- उसके पास दिया वो दीपक का माल है ना एक नंबर आहे. वो वापस हे कर भाई. दिए मुलगा की चेतन येते. ही ते एसी लावू शकता ना काका? एसी लावू शकता ना? हो ये ऐसे तो हे अशी आता काढला. कौन सा? ये बिल्डिंग पण छान आहे. साफ सुथरा एकदम. पानी रोड जान फूल है वो बिल्डिंग में. और इसमें खिड़की नहीं है. मेरे को एक ही खिड़की दे दो बस. एक ही खिड़की है, हाँ. खुला है, खोलू. खोलो. आदि आदि मला चावी द्या ना. लाईटला कितना भाड़ा है इसका? 13 बोलते हैं. 12 तक दे दो. टॉयलेट बाथरूम में. हाँ? ठीक. आपको वो ना दूसरा रूम आपको मिलेगा नहीं. 10 मिनट के लिए वो रूम अच्छा है. तर मी आता आले घरी बघा. आता बसले, आता जेवण वगैरे देणार पोरांना. तर तुम्ही रूमा बघितल्या असन, त्याचं भाडं मी तुम्हाला सांगते. जी पहिली रूम बघितली होती 11,000 भाडं आणि 30,000 डिपॉझिट. पाण्याची सोय अशी आहे की सकाळी 9:30ला येणार, 15 मिनटं थांबणार पाणी आणि जाणार. रात्री सेम तसंच 9:30ला येणार, 15 मिनटं थांबणार आणि जाणार. आणि कचरा येणार. 11,000 भाडं कसं द्यायचं गरीब लोकांना? आणि जी दुसरी रूम होती 50,000 डिपॉझिट आणि 12,000 भाडं. ती रूममध्ये तर मी गेलेच नाही, मला अजिबात ती आवडली नाही. हां, पहिली रूम बघितली ती आवडली मला, पण 3ऱ्या माळ्यावर. आणि जी दुसरी बघितली ती पहिल्या माळ्यावर. तर मला कन्फ्यूज झाली मी आता की एवढं भाडं आम्ही कसं देणार? खायचं किती आणि द्यायचं किती? तर तुम्हीच सांगा. आता पोरांना लागली भूक, पोरं आता मागे लागलेले, तर भूक लागली मम्मी. का की मला अंधार पडला. मी गेले होते किती वाजता? 6 वाजता. आता वाजले 8 वाजला आले, तर तरी थोडं रूम बघायला मला वेळ लागलं. का की एक होती जवळ, एक होती दूर. तर चला बाय. मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इकडं सुद्धा असंच भाडं आहे का? तर एवढं तर मी भाडं देऊ शकत नाही. तर चला बाय, काळजी घ्या.